संथ गतीने मतदान सुरू आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत 20% मतदान या ठिकाणी पार पडले। मानवत तालुक्यातील ईव्हीएम तोडफोडीची एक घटना वगळता जिल्ह्यात एकूण शांततेत मतदान सुरू आहे। शिवसेना उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर तसेच आमदार बाबाजानी दुरांनी या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदान केलं असून विजयाचा दावा सुद्धा केलाय। आपण बघतोय परभणीची दृश्य आहेत। सकाळी 11 वाजेपर्यंत 20% मतदान या ठिकाणी पार पडलं असून मानवत तालुक्यातील ईव्हीएम तोडफोडीची एक घटना वगळता परभणी जिल्ह्यामध्ये एकूण शांततेमध्ये मतदान सुरू आहे। शिवसेना उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर तसेच आमदार बाबाजानी दुरांनी या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलाय। त्याचप्रमाणे त्यांनी विजयाचा दावा सुद्धा या ठिकाणी केलाय। आपण बघतोय परभणी लोकसभेसाठी संथ गतीने मतदान सुरू आहे आणि सकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी 20% मतदान पार पडलंय। मानवत तालुक्यामध्ये खरं तर एक घटना घडली होती। ईव्हीएम तोडफोडीची एक घटना मानवत तालुक्यात घडली आहे। ही एक घटना वगळता जिल्ह्यात एकूण शांततेमध्ये मतदान पार पडलंय। आपण बघतोय 11 वाजेपर्यंत 20% मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि अजून सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद सध्या मतदानाला मिळतोय। शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर तसेच आमदार बाबाजानी दुरांनी या प्रमुख उमेदवार जे आहेत या सर्वांनी मतदान केलंय आणि आपल्या विजयाचा दावा सुद्धा या ठिकाणी केलाय। संबंध लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। प्रत्येक भागामध्ये ज्या ज्यावेळेस भेटी दिल्या त्यावेळेस प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक मतदाराने आणि विशेष करून तरुणांनी फार मोठं उत्साहवर्धक वातावरण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले। माझ्यामध्ये स्वतःमध्ये त्यांनी एक ऊर्जा निर्माण केली आणि मला खात्री आहे की आज चांगल्या पद्धतीचं मतदान होणार आहे आणि माझा विजय निश्चित होणार आहे। मतदान झाले, एकूण परिस्थिती चांगली आहे। निश्चित ही निवडणूक आपण जिंकणार यामध्ये माझ्या मनात कुठलाही संशय नाही। देशहित डोळ्यासमोर ठेवून नरेंद्रजी मोदी पुन्हा ह्या देशाचे पंतप्रधान व्हावे अशी जनभावना आहे आणि लोकांचं मत आहे। त्यामुळे नेते मंडळी कशी जरी काही जरी असली तरी शेवटी मतदार राजा हा जागरूक आहे। गेल्या 5 वर्षामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाला ज्या पद्धतीचा न्याय देण्याचं काम या सरकारमध्ये झालं आहे त्याचा आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये आहे। 5 वर्षात एवढं होऊ शकते, एक संधी आणखीन दिली तर आणखीन 5 वर्षात बरंच काही होऊ शकते अशी भावना लोकांची असल्यामुळे निवडून यायला कुठली अडचण येईल असं मला वाटतं।